आमचा गोरेगाव तालुक्यातील 1000 लोकसंख्येचा हा मेंगाटोला गाव आहे. आपल्या गावामध्ये शंकरपट समिती मेंगाटोच्या वतीनं अंदाजे 38 ते 40 वर्षापासून या शंकरपटाचं आयोजन होतो. या शंकरपटापासून आपले शेतकरी आहेत यांचा दैवत आपला हा भगवान शिवजीचा नंदी हा वाहन आहे आणि तो बैल आपला दैवत होतो. आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या छोट्या मुलांचं सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आणि त्यांचा मनोबल वाढवतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी हा एक फार चांगली गोष्ट आहे, आनंदी गोष्ट आहे, प्रेरणास्पद गोष्ट आहे की बैला आपला भगवान आहे, दैवत आहे, त्याच्याबरोबर आपण शेती करतो आणि त्यांना या पटाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा उत्साह वाढतो. आणि मुला जसा आपल्या जोडीला पालन पोषण करतो आणि या शर्तीत आणतो. आणि आमची पट समिती कोणत्याही जोडी मालकावर अन्याय होऊ नये असं कार्य करतो. आणि आमच्या या पट समितीने आणि आपल्या परिसरातील पुढाऱ्यांनी नेते मंडळींनी साथ सहयोग देतात आणि खूप मोठ्या प्रमाणात अगोदरच्या काळामध्ये झुलजोडी, प्रेस, पंखे असा बक्षीस द्यायचं, परंतु आता रोख रक्कम देण्यात येत आहे. आणि एक छोटासा गाव असून सुद्धा या आपल्या परिसरातील आपले जनप्रतिनिधी आहेत, त्यांच्या सहयोगानं खूप मोठा असा भव्य हा शंकर इनामी पट भरला जातो. आणि या ठिकाणी अंदाजे 5 लाखाच्या वरून हा आपल्या जिल्ह्यातील विदर्भातील ज्या जोड्या येतात त्या शेतकऱ्यांच्या मनोबलासाठी त्यांना दिलं जाते. आणि असा छान उपक्रम हा शेतकऱ्याकरता आहे. आणि निश्चित रूपाने आपल्या बापू वार्ताच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि या पटाला शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी, जनप्रतिनिधींनी सर्वांनी प्रतिसाद देऊन ही परंपरा शासनाने सुद्धा कोणत्याही प्रकारची बंदी न ठेवता एक शेती उत्तम करण्याकरता शेतकरी जगला तर अधिकारी जगू शकतो, व्यापारी जगू शकतो, सर्व मजूर जगू शकतो. याकरिता हा पट आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये ही योग्यता आहे, ही खूप छान आहे. आणि याकरता सरकारने सुद्धा याकडे लक्ष देऊन साथ द्यावं हीच मी आपल्या चॅनलच्या मध्ये करतो. जय हिंद, जय मेंगाटोला. येणाऱ्या 22 तारखेला जे आहे अयोध्यामध्ये राममंदिरचे उद्घाटन होत आहे, त्या संदर्भात आपण आपले सर्वांचे प्रेरणास्थान प्रभू रामचंद्र भगवान यांचं आपल्याला खूप वर्षापासून प्रतीक्षा करावी लागली. आज माझं वय 57 वर्षाचं झालेलं आहे. मी जेव्हा 16 वर्षाचा होतो तेव्हापासून बघत होतो आपल्या देशातले राजकीय लोक राम मंदिर व्हावं यासाठी खूप पुढाकार घेतला, रथयात्रा काढली, रथयात्रा काढून कोर्टात केस चाललं. आणि आज 476 वर्षापासून जी प्रतीक्षा होती ती पूर्ण झाली. आणि कोर्टाच्या माध्यमातून तो रामजीचं मंदिराचं उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्याला परवानगी मिळाली. आणि याकरता फार देशामध्ये, गावामध्ये, प्रत्येक देवळामध्ये 22 तारखेला सकाळी रॅली काढून 11 वाजता ज्योतप्रज्वलित करण्यात येईल. अक्षता वितरण करण्यात आलेले आहेत, काही अक्षता वितरण होत आहेत. आणि लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात येईल. भजन कीर्तन, ऑर्केस्ट्रा असे गावागावात कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत, भजन कीर्तन ठेवण्यात आलेले आहेत. आणि सायंकाळी महाप्रसाद होऊन रात्रीला आपापल्या घरी 5-5 दिवे लावून त्यांना आपण त्या अक्षतानं पाया लागून प्रत्येक आपल्या गावामध्ये, आपले गाव म्हणजे आपलं अयोध्या आहे, आपलं भगवान रामजी आहेत, यांचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. आयोजन म्हटलं तर खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की आपला जो शेतकरी आहे, आता शेतकरी म्हटलं तर आपल्या बैलाशिवाय त्याची शेती होत नव्हती आणि होतही नाही आताही. पण आता आधुनिक युगात
आपले जे बैल आहेत, जानवर आहेत, गाई म्हशी, ह्या आता लुप्त होत चालल्या आहेत. पण ह्या पटाच्या माध्यमातून ज्या मागच्या 7-8 वर्षापर्यंत बंदी होती आणि ह्या 2 वर्षापासून आता पट सुरू झालेले आहेत, तर ह्या पट सुरू झाल्यामध्ये शेतकऱ्यांनी एवढा उत्साह आणि आनंद आहे. आणि त्याचबरोबर आता जो बैलांची, गायींची देशी जानवर, देशी म्हणजे ब्रीड, देशी ब्रीडचं संगोपन एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे आपला शेतकरी करतो. आणि ज्या बैलांना, वासरांना भाव मिळत नव्हता मार्केटमध्ये, कटाईवर जात होते, आज ते शेतकरी त्यांना सांभाळून ठेवतात. चांगले ब्रीडचे, चांगले धावू शकतात, नाही धावू शकत असे सुद्धा बैल, गोरे शेतकरी खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो आणि त्यांना दुप्पट भाव मिळत आहे आता शेतकऱ्यांना या पट सुरू झाल्यामुळे. आणि जेव्हा आपल्या गावात आमच्या परंपरागत जवळजवळ आज मौजा मेंगाटोला इथं 38 वर्षापासून लोकांनी ज्यावेळेस कमी स्वरूपाचं बक्षीस होतं तेव्हापासून दान आणि स्वयं मेहनत करून तळ्याचं नियोजन केलं आणि त्या ग्राउंडवर आपल्या स्वतःच्या मेहनतीतून एक शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ग्राउंडची तयारी केली. आणि त्या ठिकाणात आम्ही 38 वर्षापासून काही दिवसापूर्वी काही कोरोनाच्या कारणास्तव किंवा शासनाच्या बंदीनुसार पट बंद राहिलेत, परंतु मागच्या वर्षीपासून आम्ही आता यावर्षी पटसुद्धा आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या मेंगाटोल्यामध्ये शेतकरी लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम असाच यशस्वी पाडला. आणि 3 दिवसाचा पट आहे आणि हा वादविवाद न होता यशस्वीरित्या पार पडते. आणि आमच्या गटामध्ये एक विशेषता आहे की बाहेरगावून आलेले जेवढे मालक आहेत त्यांना आम्ही 3 दिवसाची भोजनाची सुद्धा व्यवस्था केली आहे. आणि निष्पक्ष बाहेरगावून आलेल्या जोडी मालकांना कोणत्याही प्रकारे अन्याय न होता आम्ही यांच्या अन्याय न होता योग्य पद्धतीने न्याय देतो. धन्यवाद.